झी 24 तास एक पाऊल पुढे। जैतापूर प्रकल्पासंदर्भातली जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत उद्या फ्रान्सची कंपनी रेवा आणि NPCIL मध्ये महत्त्वाचा करार होतोय। या पार्श्वभूमीवर प्रकल्प विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात आली आहे। स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांनी पुन्हा एकदा धरणं आंदोलन सुरू करून या प्रकल्पाला विरोध कायम असल्याचं रेवा कंपनीला दाखवून देण्याचा निर्णय घेतलाय। धीम्या गतीनं का होईना पण विरोध असताना सुद्धा प्रकल्पाचं काम रेटलं जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। उद्या 5 आणि 6 तारखेला फ्रान्समध्ये हा करार होतोय। रेवा कंपनीचं म्हणणंच असं आहे की ज्या ठिकाणी स्थानिक लोकांचा आम्हाला स्वीकारत नाही किंवा ही अणुऊर्जा स्वीकारत नाही किंवा त्याला विरोध असेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी या प्रकारचे रिॲक्टर उभारत नाही। आणि परंतु असं असताना या ठिकाणी त्यांची मला वाटतं दिशाभूल केली जाते की या ठिकाणचा स्थानिक विरोध संपलेला आहे, परंतु तसं नाही। हा विरोध अजूनही आहे, हा विरोध ठाम आहे, हा विरोध कायम आहे। आम्हाला ऊर्जा हवी आहे, परंतु ही विषारी आणखी घातक ज्याच्यामुळे आमचा धंदा आणखी आमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे, त्याच्यामुळे आमचा ठाम विरोध आहे। आणि आम्ही कुठलीही किंमत म्हणतात किंवा कुठलाही म्हणजे आम्हाला जर हे करायचं लागला याच्यासाठी त्याग, तर आम्ही कुठलाही त्याग करू, परंतु हा अणुऊर्जा प्रकल्प हा कधीही होऊ देणार नाही। आणि या विषयावर आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी संदेश सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। संदेश, फ्रान्सची कंपनी रेवा आणि NPCIL मध्ये हा करार होतोय। प्रकल्प विरोधी आंदोलकांसाठी हा किती मोठी ही घटना असणार आहे, किती मोठा धक्का ठरू शकतो या आंदोलनाला? निश्चितपणे, कारण हा जो करार होतोय दोन दिवसामध्ये 5 आणि 6 तारखेला, या करारामुळे आर्थिक गुंतवणूक जी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। आणि अर्थातच ही फायनल प्रोसिजर असणार आहे, त्यामुळे प्रकल्पाला आता कितीही जरी विरोध असला तरी प्रकल्प होणार हे आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे स्थानिक आंदोलक असतील किंवा ग्रामस्थ असतील, शिवसेना असेल, या सर्वांसाठी हा मोठा एक धक्का सरकारने दिलाय असं म्हणावं लागेल। बिलकुल संदेश, जैतापूरच्या प्रकल्पाविरोधात आंदोलक तर पहिल्यापासूनच आक्रमक आहेत, मात्र मधल्या काही काळात हे आंदोलन थंडावलं होतं का, की आता पुन्हा या कराराच्या पार्श्वभूमीवर ते अधिक तीव्र झालंय? मधल्या काही काळात हे आंदोलन थंडावलेलं होतं, मात्र शिवसेनेने मध्येच उचल खाल्ली आणि या आंदोलनाला पुन्हा एकदा 1 महिन्यापूर्वी सुरुवात करून दिली। त्यानंतर आता स्थानिक ग्रामस्थ पुन्हा एकदा पेटून उठलेले आहेत। आणि विशेषतः या कराराच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर ग्रामस्थांनी आता धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू केलेली आहेत। सुरुवातीच्या काळात जी आक्रमक आंदोलनं झाली होती ती मात्र आता कुठे होताना दिसत नाही आहेत, मात्र विरोध जो आहे प्रकल्पाला तो विरोध कायम आहे। बिलकुल, धन्यवाद संदेश या सविस्तर माहितीबद्दल। प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम आहे। या कराराच्या पार्श्वभूमीवर हा विरोध आणखी तीव्र झालेला आहे आणि या प्रकल्पाला आंदोलकांचा विरोध कायम आहे हे रेवा कंपनीला दाखवून देण्याचा आंदोलकांचा सध्या प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी ही धरणं आंदोलन होत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।